पण कोणत्या बियाण्याची लागवड करावी असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी मित्रांनो, आज मी इकडे कापूस बियाणाबद्दल बोलणार आहे. मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 कापसाचे टॉप 1 सांगणार आहे, ज्यांनी मागल्या वर्षी शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन दिलंय. माझ्या एरियात तरी या बियाण्याने खूप चांगल्या पद्धतीचं पहिलं वाण आहे ना, ते म्हणजे यूएस कंपनीचं 7067. शेतकरी मित्रांनो, हे वाण एकदम जबरदस्त वाण आहे. यामध्ये बोंडांची संख्या, पात्यांची संख्या खूप चांगली लागत असते आणि हे वाण मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये घेण्यासाठी एकदम जबरदस्त वाण आहे. 150 ते 60 दिवसाचा मदत पाहायला मिळतात, जेणेकरून काय होते ना आपल्याला जर आणि हा उत्पादन सुद्धा आपल्याला 10, 12, 15 क्विंटल पर्यंत देऊन जाते. दुसरी जी व्हेरायटी आहे ना, ती म्हणजे राशीची 659 659. शेतकरी मित्रांनो, राशी कंपनीची 659 भरपूर वर्षापासून शेतकऱ्याला चांगलं प्रोडक्शन देत आहे. त्यामध्ये आपण सुपर कॉड या वाणाची लागवड करू शकतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला सुपर कॉड वाण सुद्धा सजेस्ट केलं, त्याची सुद्धा प्रोडक्शन शेतकऱ्यांना खूप चांगली झाली. त्यामध्ये आपण कोरडवाहू आणि मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण मायको सीडचं बाहुबली घेऊ शकतो आणि आपण धनदेव सुद्धा घेऊ शकतो. हे सुद्धा वाण खूप चांगले वाण आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोडक्शन खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना झालाय. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक जबरदस्त वाण आहे आदित्य सीडचा मोक्ष. या वाणाची लागवड बरेचशा शेतकऱ्यांनी केली होती. हे सुद्धा वाण मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये असतं आणि खूप चांगलं यामध्ये प्रोडक्शन क्षमता आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना यापासून 10-12 क्विंटल पर्यंत त्यापेक्षा जास्त कापूस झालेला आहे.